थंडीचे दिवस सुरू झाले की मुंबईकडे सुट्टी घेऊन पर्यटन तीर्थक्षेत्रांना भेटी देतात। परंतु मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे असून त्यातील एक पर्यटन तथा तीर्थस्थळ सध्या सर्वांना भोरड घालत आहे। या ठिकाणी देवदर्शनाप्रमाणेच निसर्गाचा आनंद, तेथील खाद्य संस्कृतीचा आस्वादही घेता येतो। मूळगाव असे या ठिकाणाचे नाव असून खंडोबा हे तेथील शिवकालीन जागृत देवस्थान आहे। मूळगाव हे बदलापूरपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि टेकडीवरच्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला 550 पायऱ्या चढाव्या लागतात। इकडे तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ शकता किंवा तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता, पण हे गाव खूप आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला स्वतःची जर व्हेकल असेल तर जास्त कन्व्हिनियंट पडेल। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। मी आहे तुमचा मित्र आकाश आणि स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे। तर आज जिथे आपण आलो आहोत ते आहे मूळगाव, जे बदलापूरमध्ये आहे। बदलापूरमधील मूळगाव जी गाव आहे तिथे हे खंडोबाचं मंदिर आहे, जे खूप उंचावरती आहे। तर आज आपण तिथे चाललो आहेत। तर वरती गेल्यावरती आपण बोलू, चढण असल्यामुळे खूप दम लागतो आहे। जसं तुम्ही बघू शकता हे सगळं चढण आहे खालून वरपर्यंत। तर मध्ये मध्ये थांबल्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईन आणि तुम्हाला पूर्ण माहिती देईन। हाय गाईज, 15 मिनटं चालल्यावरती माझा ब्रेक घेतला आहे, कारण खूपच उंचच चढण आहे। तुम्ही बघू शकता मागे माझ्या पायऱ्या आहेत प्रॉपर, पण चढण असल्यामुळे खूप दम लागतो आहे। आणि सोबत माझी छोटी मुलगी पण आहे, 2 वर्षाची, निमिषा। तर पप्पा तिला कॅरी करतात, तुम्ही बघू शकता। इट्स सो डिफिकल्ट टू कॅरी बेबी। मित्रांनो, वेलकम बॅक अगेन, टेकिंग दिस फॉर 10 मिनिट्स। तुम्ही बघू शकता 250 स्टेप्स आम्ही कवर केले आहेत आतापर्यंत, आणखी 250 स्टेप्स बाकी आहेत। आय होप सो। आता वाजल्यात सकाळचे 11 आणि थंडीचे दिवस असल्यामुळे एवढा अजून तरी थकवा जाणवत नाही आहे, कारण ऊन अजून पडलं नाही आहे। आय थिंक उन्हाळ्यामध्ये इथे ना आय थिंक जरा डिफिकल्ट असू शकतं। थंडीमध्ये आय थिंक जर तुम्ही येत असाल तर इतका जाणवणार नाही थकवा। तर आम्हाला सकाळी लवकर यायचं होतं, पण जरा सगळी फॅमिली एकत्र आली होती, त्यामुळे थोडा उशीर झाला निघेपर्यंत। आणि घरून मग आम्ही आज एकत्र आली होती, गेट टुगेदर होतं म्हणून, आणि तो अचानक प्लॅन ठरले ते यायचा, त्यामुळे मग पप्पाने त्याच गाडी बुक केली आणि आम्ही मग बाय कॅब आम्ही इथे आलो। ओके, तर चला पुढचा प्रवास करूया। 350 स्टेप्स कंप्लीटेड मित्रांनो। श्वेता पूर्ण एक्सप्रेस आली आहे, निमिषा अजूनही झोपलेली आहे। आणखी 150 पायऱ्या बाकी आहेत। सो लेट्स कंटिन्यू। कंप्लीटेड 400 स्टेप्स टू गो। आपण पोहोचत आहोत, मंदिराचा कळस लागला आहे, फ्यू स्टेप्स रिमेनिंग ना। निमिषा उठली आहे, आमच्या ज्युनियर चॅम्प उठला आहे आणि निमिषा 50 स्टेप्स चढली आहे मित्रांनो। आणि आता ती जरा थकली आहे म्हणून तिने आईला सांगितलं उठून घ्यायला। निमिषा, हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाऊस द जोश। त्या मंदिर तुम्ही बघू शकता, मंदिराचा कळस मंदिरात पोचायला। बाकीचे लोक अजून येत आहेत, सावकाश सावकाश।
मित्रांनो, दर्शन घेऊन आम्ही आता आलो आहोत पायथ्याशी. तर टोटल आम्हाला 1.5 तास लागला खालून वर जायला आणि दर्शन घेऊन परत पुन्हा खाली यायला. टोटल 1.5 तास गेला. 500हून जास्त पायऱ्या आहेत, 550च्या आसपास आहेत.